नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी बीज अमृत तयार केलेलं आहे। हे बनशी गावाला आपल्याला ह्याचे बीज संस्कार करायचा आहे। तरी हे पहा, आपले हे बीज अमृत तयार झालेलं आहे। आपण 24 घंटे अगोदर याला तयार केलं होतं। हे पूर्णपणे तयार झालेलं आहे। या बीज अमृताला आपण या बनशी गव्हासाठी वापरणार आहोत। आणि घेऊन येतो हे बघा, आपला बनशी गहू गव्हाचं बीज आपलं घरचंच बीज आहे। पारंपरिक शेतीमध्ये बियाणे विकत आणायची गरज नाही। हे पहा, किती छान असा कलरमध्ये आपला हे बनशी घेऊ आहे। आणि हे खाण्यासाठी पण तितकाच चविष्ट आणि जीर्ण होण्यासाठी पण तितकाच सॉफ्ट आहे। तर हे पहा, हे आपला बनशी घेऊ असं याला थोडं आपण पकडून घेऊ आणि त्याच्यानंतर याच्यावर बीज अमृत टाकू। हे पहा, असं टाकायचं आणि याला आपल्याला कोटिंग येईपर्यंत याला असं मिसळत राहायचं। मिसळते वेळेस याला असं आपण धरून असं घासायचं नाही, कारण घासल्यामुळं याच्यातले जीवाणू पूर्ण मरतात। त्यासाठी आपल्याला असं हे बोटानंच हे मिसळून घ्यायचं आहे। बघा, जोपर्यंत त्याच्यावर कोटिंग येणार नाही तोपर्यंत असं मिसळत राहायचं। आपल्याला बीज अमृत आहे ते थोडं थोडं याच्यात मध्ये टाकत राहायचं आहे। असं मिसळल्यानंतर याच्यावर येणारी जी कोटिंग आहे त्याच्यामुळं आपला जे मोडका आहे ते खूप असा स्ट्रॉंग निघतो। हे पहा, हे आता ह्या आपल्या बनशी गव्हाच्या बीजाला अशी कोटिंग आलेली आहे। कोटिंग आलेली लगेच आपल्याला ओळखू येते। मी बिना कोटिंगचा गहू दाखवतो। हे पहा, हे असं लगेचच आपल्याला ओळखू येते। आणि हे कोटिंग झालेल्या गव्हाला घ्यायचं आणि 5 मिनिट असंच सावलीमध्ये याला सुकू द्यायचं। म्हणजे ही जी प्रत जी आहे ते याच्यावर सुकली का नंतर आपल्याला पेरणी करायची आहे। आणि हे गहू बीज संस्कार झाल्यानंतर मी पेरते वेळेस तुम्हाला बैल चालित मशीनने पेरते वेळेस दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवतो। तोपर्यंत धन्यवाद शेतकरी मित्रांनो। नमस्कार। जय SPK, जय गोमाता।